श्रीराम समर्थ. मी सौ संपदा हेरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. काल आपण एका हळकुंडावरून घरात सुखशांती आणि समृद्धी कशी आणावी यावर उपाय पाहिला. आज आपण 11 हळकुंड वापरून मुलांची अभ्यासात प्रगती कशी होईल हे आजच्या व्हिडिओमार्फत पाहूया. बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, त्यांचं मन लागत नाही, परीक्षेची भीती वाटते, आपली मुलं त्रास देतात, हा बऱ्याच पालकांचा प्रश्न असतो. तसेच 10वी-12वीच्या देखील परीक्षा जवळ येत आहेत, तसेच बाकीच्या मुलांच्या देखील परीक्षा जवळ येत आहेत. त्यांच्यासाठी आज मी खास उपाय घेऊन आले आहे. आपण 11 लेकूरवाळी हळकुंड घ्यायची आहेत, म्हणजे गाठ असलेली हळकुंड, आणि पिवळा धागा घ्यायचा आहे. आणि त्या धाग्यात एक एक हळकुंड ओम गंगणपते नमः असा जप करून आपल्या मुलाकडून ते ओवून घ्यायचं आहे. अशी 11 हळकुंड त्या पिवळ्या धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे. मुलं जर अगदी छोटी असतील तर पालकांनी हे ओवून दिलं तरी हरकत नाही. ही हळकुंड ओवून झाल्यावर ते नेऊन बुधवारी गणपतीच्या देवळात मुलांच्या हाताने अर्पण करायचे आहे. हा उपाय शक्यतो वर्षातून 1-2 वेळा करायचा आहे. याने मुलांचं मन चित्त स्थिर राहील, अभ्यासात लक्ष लागेल. अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर विसरूच नका. तोपर्यंत श्रीराम समर्थ.